नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ञ। आज आपण जाणून घेऊयात की हृदयविकाराचा झटका कसा येतो आणि अँजिओप्लास्टी कशी केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं आहे की हेल्दी आर्टरीजमध्ये जनरली ब्लॉकेजेस काही नसतात। त्यानंतरून हार्ट जरी हेल्दी असलं परंतु काही पर्सेंटमध्ये कधी इनिशियल कोलेस्ट्रॉलचे डिपॉझिट्स सुरुवात होते, ज्याला आम्ही माइल्ड प्लाक्स असं म्हणतो, जे 10, 20, 30% असू शकतात। त्यानंतरून ज्याचा ॲडव्हान्स कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झाल्यावर एक 80-90% ब्लॉकेजेस झाल्यानंतरून हृदयाला रक्तपुरवठा कमी व्हायला सुरुवात होते, त्यामुळे पेशंटला अँजायनाचा त्रास सुरू होतो। आणि ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो त्यावेळेस तो जो प्लाक असतो त्याच्यामध्ये क्रॅक्स होतात, त्याला जखम तयार होते, अल्सरेशन तयार होतात आणि तिथे आपल्या रक्त गोठणाऱ्या ज्या पेशी असतात, प्लेटलेट्स वगैरे, त्या जमा होऊन तिथे क्लॉट तयार होतो। तर अशा प्रकारे शरीरामध्ये हृदयविकाराचा झटका येतो। ज्यावेळेस अँजिओप्लास्टी ही प्रोसिजर आम्ही करतो त्यावेळेस जिथे तो कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक असतो तिथे आम्ही पहिले बलून फुगवतो, रस्ता तयार करतो आणि तिथे बलून नंतरून स्टेंट टाकून तिथे अँजिओप्लास्टी केली जाते। त्याच्यानंतरून रक्तपुरवठा सुरळीत होतो। धन्यवाद।